विठ्ठल कारखाना जप्तीच्या कारवाईनंतर अभिजित पाटलांचा भाजपला पाठिंबा आहे। अभिजित पाटील आता भाजपला पाठिंबा देणार आहेत। अभिजित पाटील आता रणजित सिंग नाईक निंबाळकरांना पाठिंबा देतील। या घडीची महत्त्वाची बातमी, 2 दिवसात फडणवीसांची विठ्ठल साखर कारखान्यावर सभा आहे। या घडीला महत्त्वाची ही बातमी खरं तर आपण पाहतोय। विठ्ठल कारखाना जप्तीच्या कारवाईनंतर आता अभिजित पाटील भाजपला पाठिंबा देणार आहेत। अभिजित पाटील भाजपला पाठिंबा देणार असून रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना ते पाठिंबा देतील। 2 दिवसात फडणवीसांची विठ्ठल साखर कारखान्यावर सभा देखील होणार आहे। अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्यावर खरं तर कारवाई करण्यात आलेली होती। जप्तीच्या कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली होती विठ्ठल कारखान्यावर। आता अभिजित पाटील यांना भाजपला पाठिंबा देण्याची वेळ आलेली आहे। अभिजित पाटील हे अखेर भाजपला पाठिंबा देणार असल्याचं निश्चित झालेलं आहे। अभिजित पाटील हे आता भाजपच्या रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना या ठिकाणी पाठिंबा देणार असल्याचं आता म्हटलं जात आहे। विशेष म्हणजे 2 दिवसात फडणवीसांची देखील विठ्ठल साखर कारखान्यावर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तिथं अभिजित पाटलांचा भाजपला पाठिंबा लाभलेला आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी अभिजित उबाळे यांच्याकडून। काय अभिराज, काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात? अभिजित पाटील हे अखेर आता भाजपला पाठिंबा देणार असल्याची महत्त्वाची बातमी आपण म्हणूया समोर येते, कारण अनेक दिवस त्यांच्या कारखान्यावर कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती। नाराज असल्याची पाटील चर्चाही होती। नक्कीच लागवी आता विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर चेअरमन अभिजित पाटील यांनी संपूर्ण पंढरपूर तालुक्यातील आपल्या समर्थकांची बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये चर्चा झाली असून रणजितसिंह नाईक निंबाळकर जे आहेत आणि सोलापूरला राम सातपुते जे भाजपचे उमेदवार आहेत, या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय झालेला आहे। आता थोड्याच वेळात माढ्यात लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर येणार आहेत आणि त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात येणार आहे। आणि 4 मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अभिजित पाटील आणि त्यांच्या समर्थकांची एक मोठा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये अभिजित पाटील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा देणार आहेत। एकंदरीतच कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये अभिजित पाटलांना शब्द देण्यात आला होता की तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो। यानुसार अभिजित पाटील आता 2 पावलं पुढे सरकलेली आहेत। त्यांनी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे। हा महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना मोठा झटका मानला जातोय। अगदी अभिराज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।